जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना। आजच्या बुद्धवंदनेला आणि ग्रंथपठणाला सुरुवात करूयात। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपठिपन्नो भगवतो सावत संघो संघं नमामि। ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कथं सबमपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कथं सबम अपराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कथं सबम अपराधं क्षमतु मे भन्ते। ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाथा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। शूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। साधु साधु साधु। वनगंधं गुणपेथं एथं कुसुमसंतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरहे। पूजयामि बुद्धं कुसुमेन नैनं पूयेन मेथेन लभामि मोक्षं। पुष्पमिलायति यथा हिन्दमेकायो तथा याति विनाशभावं। गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूजयेत् पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमम्। घनसारपदितेन दीप्तेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदम्। सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम्। बुद्धं धम्मं च संघं स्वगततनभुवा धातुवधातुकभ्ये। लङ्काय जम्बूद्वीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे। सभ्यबुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे। सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि। वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं। शारीरिकधातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा। एष मूल्यनिशिन्नो सभारि विजयखापत्तु सबयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम्। इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता। अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते। इतिपिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदुवानुत्तरो। पुरीशधम्मसारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति।
बुद्धं जितपर्यन्तं शरणं गच्छामि। एच बुद्धातीताच एच बुद्धानागता पचुपन्नाचे बुद्धा वंदामि सर्वधा। नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्। उत्तमंगेन वन्देऽहं पादपशिवरुत्तमम् बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं ममम्। हेङ्किञ्चिरत्नं लोके विद्यते विविधा पथु रत्नं बुद्धसमानत्ति तस्मा सत्ति भवन्तु मे। यो सन्निशिन्नो वरबोधिमूले मारंससेनां हन्ति विजस्वा संबोधि मागच्छि अनन्तयानो लोकोदमुतं प्रणमामि बुद्धम्। स्वाख्यातो भगवता धम्मो संदिष्टिको अहकालिको यहि पसिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। एच धम्मातीताच एच धम्मानागता पचुपन्नाचे धम्मा वन्दामि सर्वधा। नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्। उत्तमंगेन वन्देऽहं धम्मं चाङ्क्तिदोत्तमं धम्मेयो कलितो दोषो धम्मो खमतु तं ममम्। यङ्किञ्चिरत्नं लोके विद्यते विविधा पथु रत्नं धम्मसमानत्ति तस्मा स्वस्ति भवन्तु मे। अष्टाङ्गिको अर्योपतो जनानां मोक्षापवेशा उजुको मग्गो धम्मगांसन्ति करो पनीथो नियानिको तं प्रणमामि धम्मम्। सुपटिपन्नो भगवतो सावत संगो उजुपटिपन्नो भगवतो सावत संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावत संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावत संघो। यदिदं चत्तारि पुरिसयुगामि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावत संघो। आहनयो पाहनयो दक्षिणयो अंजलिकरणयो अनुत्तरो पुय्यंखेतं लोकसारथि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। एच संघातीताच एच संघा अनागता पचुपन्नाच ए संघा वन्दामि सर्वधा। नत्थि मे शरणं आयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्। उत्तमंगेन वन्देऽहं संघं चाङ्क्तिदोत्तमं संघेयो खलितो दोषो संघो खमतु तं ममम्। यङ्किञ्चिरत्नं लोके विद्यते विविधा पथु रत्नं संघसमानत्ति तस्मा स्वस्ति भवन्तु मे। संगो विशुद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनीयो गुणे हेनेखि समेधिपथो अनासो तं प्रणमामि संगम्। इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजयामि। अद्धा इमाय पटिपथ्या जातिजरा मरणं महापरिमंससामि। इमेन पुय्यङ्कमेन मामे बाले समागमो सतं समागमो होतु यावन्निब्बानपथ्या। देव वसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोकस राजा भूतु धम्मिको। सकलबीजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरगौसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। दिव्यप्रभरत्न तुम्ही साधुवरदान तुम्ही आद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा। सकल विद्यापती ज्ञान सत्य संगती शास्त्रशासनमती बुद्धि तेजा। पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा। चौधार संगरी शास्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा। मुक्तिपथ कोण था जीर्ण स्मृती जाळीता उजळल्या अंगतिका मार्गे साजा। राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वात्त संज्ञा। शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा। आज आपण पाहणार आहोत बुद्धाने काय त्याज्य ठरविले।
या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना अशा होत्या: वेद प्रामाण्यांवर विश्वास, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास, मोक्षप्राप्ती साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावर विश्वास, समाज संघटनेसाठी चतुर्वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास, विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून देवावर विश्वास, आत्म्यावर विश्वास, संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास, कर्म म्हणजेच माणसाच्या पुनर्जन्मीच्या कृत्यांमुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास. आपल्या शासनाची तत्त्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला. पुढील कल्पना बुद्धाने त्याज्य ठरविल्या. मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार याविषयी कल्पना करीत बसल्याच्या वृत्तीचा त्यांनी धिक्कार केला. आत्म्याचे थोतांड त्यांनी धुडकावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना आणि विज्ञान यांपैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्यांनी त्याग केला. काही धार्मिक गुरूंनी ज्याचा प्रचार आणि प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्यांनी त्याज्य ठरविली. पाखंडी मतांचा त्यांनी धिक्कार केला. विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे बुद्धांनी अमान्य केले. देवाने माणसाला निर्माण केले किंवा देव नावाच्या कोण्या एका शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्यांनी त्याज्य ठरविले. आत्म्याच्या अस्तित्वावर त्यांनी दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले तरी. अशा प्रकारे आज आपण पाहिले बुद्धांनी काय त्याज्य ठरविले. उद्या आपण पाहूया बुद्धांनी कोणते बदल केले आणि बुद्धांनी काय स्वीकारले. आजच्या बुद्धवंदनेला आणि ग्रंथ पठनाला आपण समाप्त करूया. सब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धान शासनम्. धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च. न तावता धम्मधरो यावता भूभासति योचपंपि सत्वान् धम्मकाय न पश्यति. सवे धम्मधरो यो धम्मनप्पमजति. नत्थि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम्. नत्थि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम्. नत्थि मे शरणम् आयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम्. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो भीमाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.